आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावी सावी हॅलो काय झालं ग सावी मी तर नाटक करत होते. का नाटक करत होतेस तू? नाटक का केलंस? मला पण माझ्या बाबांनी आईसारखं जवळ घ्यावं, माया करावी म्हणून मी तसं केलं. हे बघ, यापुढे तुला असं सगळं काही नाटक करायची गरज नाहीये, कळलं? सारवा माझा मुलगा आहे ना, तर तू पण माझी मुलगी आहेस. मी तुला असंच प्रेम करत राहीन कायम. आणि तू मोठी झालीस, मला किती काही शिकवलंस ना, तरीही मी तुझ्यावर प्रेम करत राहणार. पण तुझ्या खऱ्या बापाच्या मायेची सर या नकली बापाला कधीच येणार नाही सावी. लबाड मुलगी. पकडला का नाही? काय करता इकडं? महादेवराव अहो ते आचार्य आहेत, आपल्याकडे स्वयंपाक आणि बाकीची मदत करायला आले. वय ते दिसतंय मला, पण म्हणून तर विचार ना, इकडं काय करतायत ती? स्वयंपाक घरात का नाहीत? इकडे टाइमपास करायला काय लागलेत? जातोय. दाखवते त्यांना स्वयंपाक. कुठं मी दाखवते. आदित्य, मला फार भीती वाटते रे. महादेवरावांनी ओळखलं तर माझा जीव घाबरा होतोय. अरे ते तर आहेतच, पण घरातल्या सगळ्यांनी ओळखलं तर काय होईल? आई काळजी करू नकोस. आणि तू ओळखलंस का मला? आई असून तुला ओळखता आलं नाही तर बाकीचे काय ओळखणार आहे? तर बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आपण तिकडे जाऊन बोलू. त्या दोघी बघताय. या दोघी आपल्या सोबतच आहेत. कोण कोण आहेत या? आई, ह्या दोघी कोण आहेत, आपल्यासोबत काय करतायत, हे सगळं मी तुला नंतर सांगेन, समजवेन सगळं. तू माझं ऐक. बघ, सारखं माझ्याशी बोलायला येऊ नकोस. कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. फक्त असं लांबनं लक्ष ठेव. आता मगाशी जसं प्रॉब्लेम मध्ये पडलो होतो तसं जर प्रॉब्लेम मध्ये पडलो तर मदतीला धावून ये, बस एवढंच. ठीक आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे आदित्य. सावीला तू तुझ्याकडनं नाही वळवलंस ना, तर सुंदरीचं लग्न कोणी म्हणजे कोणी थांबवू शकणार नाही. लक्षात ठेव. नाही आई, तू काळजी करू नको. अभिचं एडी सरांसोबत काय अटॅचमेंट आहे ना ते मला माहिती, मी बघितलंय. वेळ आली की सावी आपल्या सोबतच येईल आणि सुंदरी आणि धनंजयचं लग्न उडवून लावेल. अहो ताई साहेब स्वतः इथं. नमस्कार ताई साहेब, नमस्कार. काय म्हणता कलेक्टर बाई? नमस्कार. हो, इथं कुठे आलात तुम्ही? अच्छा, हा, हे जेवणाची तयारी कुठपर्यंत आली ते बघायला आलात का? ताई साहेब, तुम्हाला सांगतो मी, माझा शब्द आहे, जोपर्यंत हा सखाराम धोंडीबा घटने आहे ना, तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. अहो, तुमचं लग्न आहे, त्याला मजा करावी. जा निवांत राहा. हा ताई साहेब, फक्त ती जेवणाची यादी मिळाली ना तेवढं बरं होईल. हो मामा, मी
तेच द्यायला आले होते मामा. अच्छा अच्छा. त्यात भाज्यांची आणि गोड पदार्थांची यादी आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती, घरात ना वयस्कर माणसं आहेत आणि लहान लेकरं पण आहेत, त्यामुळे तिखट जरा कमी केलं तर बरं होईल. अहो ताईसाहेब, मी स्वतः म्हातारा आहे, आम्ही तिकट बनवतच नाही. चालेल, मग लागा तयारीला. ए चला रे, तयारीला लागा. यादी फार मोठी आहे आणि वेळ आपल्याकडे कमी. वेळेत सगळं झालं पाहिजे नाही. तुम्ही तुमचं नाव काय म्हणालात? अहो, सकाराम धोंडीबा गटणे. सखाराम धोंडीबा कटणे. मी ओळखते त्यांना. अहो बाईसाहेब, काय सगळी माणसं इकडेच चुकतात. काय माणसं दोन आहेत, नाव एकच आहे. ते पण सकाराम धोंडीबा गटणे, आम्ही पण सकाराम धोंडीबा गटणे. अहो पण ते माल, आम्ही आपले नोक. अहो पण तुम्हाला सांगतो, खूप मेहनत करतो हा, खूप मेहनत. एक दिवस मी मालक होणार. अहो या म्हातारांच्या हाडांमध्ये अजून ताकद आहे. चला, तुम्ही निवांत जा, आनंदी राहा. ठीक आहे मामा. आई, अहो चला, काळजी नका करू, करतील ते. चल जा, तू तुझं काम कर, या मी करू. चला पोरांनो, चला ज्यूस पिऊन घ्या. या या या. चार दिवस बाकी आहेत आणि आता तरी आम्हाला एवढा वेळ मॅडम सोबत घालवू दे ना. बरं बरं, आम्ही नाही म्हंटल तरी तुम्ही ऐकणार आहात का? तुम्ही तर डीसीपी आहात, एक ऑर्डर काढली तर विषय संपला. मग निघावंच लागेल आम्हाला बाहेर. अहो तसं नाही. असू दे असू दे, चला ग. चला मॅडम, आम्ही आहे बरं का बाहेर. काही लागलं तर सांगा, सांग बरं का. काही बोलायचं होतं का? छान दिसतंय. नाही म्हणजे तुम्हाला मी इतक्यांदा कलेक्टरच्या रूपात पाहिलंय, तर तुमचं हे रूप पण खूप छान दिसतं. का मेघ दाटून जाई आटून घन कसा सांग बरसेना. का जीव रंगून ये दुभंगून मन मनास का. एरवी तुम्हाला युनिफॉर्म मध्ये बघायची सवय, पण आज या नेहरू जॅकेट मध्ये मस्त दिसत. तुझेच भास आस पास होती का पुन्हा पुन्हा. तुझेच भास आस पास होती का पुन्हा पुन्हा.
बाहेर या कार्यक्रमासाठी माणसं जमली आहेत. नाही म्हणजे आता हा कार्यक्रम इथेच करायचा इरादा आहे का? नाही, ऍक्च्युली मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की ही अंगठी तुम्हाला चालेल का? आणि मी चालत नाही असं म्हणलं तर? मैत्रीची अंगठी आहे. ही अंगठी घालायला माझी काहीच हरकत नाही धनंजय, पण माझ्यात जर तुम्ही तुमची मैथिली बघत असाल तर थोडी गडबड होतीये. कारण मी सुंदरी आहे, मला माझं वेगळं अस्तित्व आहे. ऑफकोर्स मी मैथिलीची जागा नाही घेऊ शकत. मी तुम्हाला एका गोष्टीची हमी नक्कीच देऊ शकते. मी तुमच्या आयुष्यात माझ्या पद्धतीने नव्याने तुमच्या आयुष्यात माझी जागा निर्माण करेन. बरोबर आहे तुमचं. पण याचा अर्थ असा नाही की मी अंगठी घालणार नाही. मैथिलीचं तुमच्यावर खूप जास्त प्रेम होतं आणि मला आवडेल मैथिलीची ही आठवण जपायला. सुंदरी, थँक्यू. बालू, जा तरुण आणि धनंजयना बोलवून आण.
मीच होतो आज. काय ते पोट लईच खराब झालंय हो, म्हणून थोडा वेळ लागला. आणि आतमध्ये पाल पण आहे ना, पालीला बघून ओरडलो मी आलो. रवी, धनंजयच्या जागी आज आदित्य असायला हवा होता फोटोत, पण आज माझा मुलगा तुमची खरकटी उचलत फिरतो या घरात. सावी कुठे गेली? एडी सर, हा आज मला खूप भारी वाटतंय. शशी आजी इतकी आजी धावपळ करायची तुम्हाला भेटण्यासाठी, आणि ती तर एक दिवस शाळेत पण आलेली, पण तुम्ही भेटलाच नाहीत तिला. आणि आज तर तुम्ही घरी आलात, तिला माहितच नाही. खूप मज्जा ना. हो सावी, पण सावी एक हे जे आहे ना, हे आपल्या दोघांमध्येच ठेवायचा, कोणाला अजिबात कळून द्यायची नाही. अजिबात म्हणजे अजिबात. हो, नाही कळून देणार. पण का नाही कळू द्यायची? कारण सावी, मी ना तुला एक सिक्रेट सांगायला आलं, आणि ते सिक्रेट मला फक्त तुलाच सांगायचंय, म्हणून मी हे सगळं असं फॅन्सी ड्रेस, असं कॉस्ट्युम वगैरे बदलून आलोय. सिक्रेट? कुठलं सिक्रेट? सावी, बाबांचं सिक्रेट. म्हणजे आरोच्या आणि माझ्या बाबांचं सिक्रेट? नाही, ते तर तुझे खोटे बाबा आहेत. मला जे सिक्रेट सांगायचंय ना तुला, ते तुझ्या खऱ्या बाबांविषयी. काय? खऱ्या बाबांविषयी? तुझ्या आईने तुझ्या खऱ्या बाबांविषयी तुला कधीच काहीच सांगितलं नाही ना? नाही सांगितलं. मी तिच्याकडे कितीतरी वेळा हट्ट करत होते, पण तिने ऐकलंच नाही माझं, पण सांगितलंच नाही. डोंट वरी सर, मी तुला त्यांच्याविषयी सगळं खरं सांगेन, कारण मी ओळखतो त्यांना. बरं ऐकलं ना, सावी कुठे आहे? अगं आता इथं स्थळ की, अगं असेल इथं कुठंतरी. सावी नाही सापडत आहे. मी बघू का? नाही, तुम्ही थांबा, तुम्ही केस अटेंड करा, मी बघते. लागलं तर मला बोलव. कुठे गेली ही? अगं काय करते सुंदरी? अगं कुठे चाललीस तू?
अहो ते सावीला शोधतेय मी, कुठे दिसेना झालीये ती. अगं नाही, तू वधू आहेस. हा सगळा कार्यक्रम तुझ्यासाठी चाललाय की नाही. तू बाहेर जाणं चांगलं नाही दिसत. तू फक्त सावीची आई नाहीस, धनंजयची होणारी बायको पण आहेस, होय की नाही. तू नको जाऊस बाहेर. आणि तू समजा बाहेर गेली ना तर लोक अजून काहीतरी कारण काढून तुला बोलतील. अगं त्यापेक्षा मी जाऊन बघून येते ना सावीला, घेऊन येते मी तिला. हा तू जा. बघा फक्त नीट. हो हो मी बघते. मग सांगा ना लवकर, कुठे आहेत ते, कसे आहेत, काय करतात. हो सावी, हे बघ मी तुला हेच सांगायला आलोय. पण कदाचित तुझा विश्वास बसणार नाही, तुला खरं वाटणार नाही, पण पण काय पण तुझे खरे बाबा. सावी इकडे वळा. अगं आई आणि आरोहचे बाबा तुला शोधतायत. गंमत आहे, लवकर ये. कळलं का तुला? अगं गंमत आहे, कळलं का? सावी सावी बरं ऐक ना, तू आता जा. मी तुला उद्या तिकडे सांगेन ना, आता आपल्याला बोलता येणार नाही. तू 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 आता जा, मी उद्या सांगेन तुला, प्रॉमिस. नाही, मला आत्ताच सांगा. सावी हे बघ, काय मी तुझ्या भल्यासाठीच करतोय ना हे सगळं. आता तुझी मम्मी आली तुला शोधत आणि तुला ओरडली तर मला नाही आवडणार ते. आणि माझ्यावर विश्वास नाहीये का तुला? मी तुला हेच सांगायला आलोय ना. माझं नाही ऐकणार, तुझ्या एडी सरांचं नाही ऐकणार. हो, माझी मला असंच म्हणायची की आई सांगते टीचर नेहमी खरं बोलते आणि जे काय करते ते स्टुडंटच्या चांगल्यासाठी करते, म्हणून मी नाही हट्ट करणार. आपण उद्या बोलूया याविषयी. प्रॉमिस. प्रॉमिस प्रॉमिस. पण तू गुड गर्ल आहे ना. आता जा, आपण उद्या बोलू याविषयी. बाय. बाय. खरंच थँक्यू. नाहीतर मी आता सावीला सगळं खरं सांगणार होतो आणि आता मला प्रश्न असा पडतो की मी जर सगळं खरं सांगितलं असतं सावीला आणि ती वेडी वाकडी रिॲक्ट झाली असती तर सुंदरी समोर मी कसं सांभाळलं असतं. थँक्यू सो मच. आता काय करणार आहेस आदित्य? अरे वेळ निघून चालली आहे. नाही हे बघ, सावीचा माझ्यावर विश्वास बसतोय म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकलोय. आता फक्त एक फायनल मूव आणि मग सगळं आपल्याला पाहिजे तसं होईल. मग वाट कसली बघतोय? नाही, फायनल मूवची वेळ अजून आलेली नाही. फायनल मूवची वेळ आहे सुंदरी आणि धनंजयचं लग्न मंडप. आत येऊ का? अगं परमिशन काय घेते मला ते? कलेक्टर ऑफिसला आलीयस का? ये लवकर आत. उजाडलं तुला? म्हणलं आत्ता येशील नंतर येशील, आत्ता आलीस. काय ग, काय झालं? सकाळ सकाळी एवढी शांत कशी काय तू? काय नाही. अगं मला सांग की, मला काय एवढं कळत नाही होय ग. मी ना तुला चांगलंच ओळखते. हा, दरवेळी मी कुठं बाहेर जायचं म्हणलं तर तू कानात काय घालशील, परत कपडे काय घालायचे, हातात काय घालायचं, या सगळ्यासाठी माझ्या मागं पुढं फिरत असतेस. आणि आज माझी हळद आहे तर तू नुसतं विचारायला सुद्धा आली नाहीस मला. म्हणजे तुझा मूड ठीक आहे असं समजायचं का मी? सांगितलं ना, खरंच काही नाही. माले, माझं काय चुकलंय का? तसं असेल तर तू सांग की तू कशाला. नाही सरी, तू कुठे बी कमी पडलेली नाहीस. तू परफेक्ट आहेस. हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे सॉरी सरी, कसं आणि काय सांगू मला खरंच कळलं. बघ आले, दरवेळी तुझ्या सरूला सगळ्या गोष्टी कशी सांगतेस, अगदी तसं सांग.
मन मोकळेपणात. बोल, काय झालं? अरे तुझं ना मला कायमच हे वाटत आलंय अगं. तू एवढी हुशार आहेस, कर्तबगार आहेस. ऑफिस, घर, म्हणजे कलेक्टर ऑफिस मध्ये पण तू तेवढ्या ताकदीनं तेवढ्या पॉवरनं काम करतेस. म्हणजे मला कधी बी वाईट वाटलं नाही. म्हणजे तुला मिळालेला सन्मान, मान हे सगळं चांगलंच वाटतंय, पण त्यासमोर का नाही मला स्वतःचा कमीपणा वाटतोय अगं. मला सारखं असा विचार येतो की हे सगळं माझ्या नशिबात का नाही. तुला आई न होता आईचं सुख मिळालं, आता तर चांगला नवरा मिळालाय, पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा बाळ होईल. अगं 6 वर्ष झाली सरे, मला आईचं सुख पण नाही मिळालं. अरे कसं होणार का माझं? असंच आयुष्य जाणार का? माझ्या आयुष्यात काहीच नाही का सुख मला. आणि मी तुझ्यासारखं वागण्याचा खूप प्रयत्न केला ग, पण नाही जमत आहे मला. काय गे सरे, मी एवढं पोट तितकीने सांगते तुला आणि तू अशा हसायला लागल्यास वय. हे वेडाबाई, नुसती हसत नाहीये मी, पण काहीतरी विचार पण करते. अगं आपल्याला आपले गुणधर्म कळत नसते, समोरच्याला ते कळतात. तुझ्यात काय नाही तुला नाही माहिती. गपच तू, उगीच माझी समजूत घालायला काय पण सांगू नकोस. काय नाही माझ्यात खास असं. बरं मला सांग मालू, तुला तुझं हसू दिसतं का ग? माली, तेच तर सांगते मी तुला. तुला तुझं हसू दिसत नाही म्हणजे तुला माहितीच नाही तुझ्याकडे काय अनमोल दागिने आहेत ते. अगं माणसाचं हसू आणि त्याचे डोळे हे माणसाचा आरसा असतात, प्रतिबिंब असते. आणि तुझ्या हसण्याबद्दल काय सांगू मी? घरातल्या सगळ्या माणसांनी विचार, ते सांगते. माले तू हसत राहिलीस ना, अख्खं घर उजळून निघतंय बघ. तुझं हसू म्हणजे आपल्या पडसात ते कवळे ऊन पडतंय बघ, अगदी तसंच. तू आमच्या घरचा विटॅमिन आहेस, तेव्हा असं तोंड पाडून बसू नको. आणि मी जे म्हणते ना त्याचा अर्थ तुला आता नाही कळणार, पण कोणाचं तरी हसू बघून जेव्हा डोळ्यातले अश्रू पळून जातील ना, तेव्हा तुला मी काय बोलते याचा अर्थ कळेल. आणि राहिला विषय लेकराचा, काळजी करू नको. ऐकाल काय आहे ना ती समजा बघून घे, याचा एवढा विचार करू नको. बास आता, इथून पुढं परत असं बोलायचं नाही आणि स्वतःला कमी लेखायचं नाही. सरे पण सॉरी बर का. कशासाठी? ते मगाशी बोलले ना मी तुला. काय बोलले? ते जेलस वगैरे. होय का? मला काय ऐकू आलं नाही बस. हो का? तर काय ग तू आता? बास आता, बास. फ्रेश हो. चावी शोधत असेल घरभर तुला. रील बनवायचं असेल ना तुम्हाला दोघींना. हळद, लग्न. बाई बाई बाई, आता काय खरं नाही. सरे पण तुझ्या चेहऱ्यावर जास्तच तेज दिसायला लागले ग. तेज? हा, ते मेकअप वगैरे केलंय म्हणून मला जमत नाही बे. कशाला काय माहिती. अगं खरंच ग्लो आलाय माहिती का तुला? ग्लो? का ग? माहित नाही तुला? अगं कसं असतं माहितीये का, म्हणजे आपला पार्टनर जास्त प्रेम करायला लागला ना, की सगळं चेहरा उजळतो, आपला ग्लो येतो. तुला बोल म्हणलं की सुरूच होतीस बघ तू. असं आहे का? म्हणजे नाही का प्रेम? ओके ठीक आहे, राहू दे. तसं नाही ग माले. आहे ना, आहे ना. काय आता आहे ते आहे. काय ग, झाली तयारी? होती. अरे वा, काहीतरी गिफ्ट आणलेलं दिसते. माझ्याकडून माझ्या लाडक्या लेकीसाठी हे खास गिफ्ट. वा वा. बघू. बघ. आई अगं हे
कुठून आणलंस आणि आता कितीला आणला, कशाला आणला असं काही पण विचारायचं नाही. हा हार तू घालणार आहे बस. बरोबर आहे म्हणला. अगं एवढ्या वर्ष माझ्या लेकीची कसली हाऊस नाही, मौज नाही. किती साधेपणानं राहिलं माझं लेकरू. आता तुझे सजण्याचे नटण्याचे दिवस आणलेत का नाही, म्हणून माझ्याकडून ही छोटीशी भेट घालणार ना. आई अगं सगळं खरंय ग, पण तुला माहितीये ना मला नटायची आवरायची एवढी काही आवड नाही. मालू करते तेवढंच. तू हे उगीच कशाला करू. तुझ्या मागच्या लग्नाच्या टायमाला माझी ऐपत नव्हती ग, पण आता मी पै पै जमा करून हा हार आणलाय तुझ्यासाठी. घालशील ना. अरे अगं मंगलातीने एवढ्या प्रेमानं आणलाय, मन नको ना मोडूस. घाल की एकदा. बरं बाई घालते. बघू दाखव मला. छान आहे ग. छान दिसेल तिला. आवडलं ना तुला. काय झालं? तर मी सुद्धा आत्ताच आलो. मला एक फोन आला होता, एक बाई मृत अवस्थेत सापडल्या म्हणून, आणि तेच चेक करायला आलो आणि तेवढ्यात तुम्ही आलात. तर अहो ही जिवंत आहे. तर मी ऍम्ब्युलन्सला बोलवलंय. तर मी अँब्युलन्सला फोन केला होता, पण त्यांना यायला वेळ लागेल सर. एक काम करा, Yes. त्यांना माझ्या गाडीत टाका. चला, लवकर. सावकाश सावकाश सावकाश. दरवाजा उघड. आई आरो, तुम्ही आरोला घेऊन रिक्षातून जा. अहो धनंजय असं काय करताय? आपल्याला शुभ कार्याला जायचंय. आज तुमची हळद आहे आणि तुम्ही. माझी हळद तरी असली ना तरी मी नवरदेवच्या अगोदर एक पोलीस ऑफिसर आहे, आणि मी या बाईला अशा अवस्थेत सोडून नाही येऊ शकत. अहो पण ते हवालदार आहेत ना, ते जातील तिच्या बरोबर. तुम्ही कुठे? त्या बाईला जर मी असं सोडून आलो ना तर सुंदरीलाही नाही आवडणार आहे. प्लीज तुम्ही व्हा पुढे, मी येतोच आहे. या बाईला हॉस्पिटलला पाठवून मी लगेच येतो. ठीक आहे हवालदार? यांना रिक्षा पकडून द्या आणि मला फॉलो करा लगेच. हो मॅडम. अगं पहिलं तो आदित्य आणि आता ती अनु. डोक्याला ताप झालाय. साहेबांनी सांगितलंय ना की अनु पळून गेलेली आदित्यला कळू द्यायचं नाही. म्हणजे तुम्ही दोघं माझ्याशी खोटं बोललात? हो, तू पळून जाऊ नये ना म्हणून. आणि हा आवाज खाली. अनु काय जास्त लांब पळून गेलेली नाहीये. साहेबांची माणसं त्याच्या पाठी येत. आणि तू जर इथलं काम नीट केलं नाही ना, कोणत्याही क्षणी ट्रक खाली येऊ शकते. कळलं? तू जर इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला ना, संपूर्ण घरच्यांना नाव सांगेल, आणि स्पेशली महादेवला. कळलं? आणि तू इथे आणि अनु तिथे. दोघांचा चॅप्टर क्लोज. कळलं का? साहेब जेवढे सांगतात ना तेवढं करायचं. जास्त नाटकी नाही करायची. चल का? चल. लवकर लवकर. बाजू बाजू बाजू. हे बघा, आपल्या अजून 2 माणसांनी ते बोलवून घ्या. हा? आणि जवळच्या पोलीस चौकीमध्ये चेक करा. 25 ते 30 वयोगटातील कुठल्या बाईची मिसिंग कंप्लेंट आहे का ती आधी बघा. आणि ही घटना ज्या हद्दीत घडली ना
तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये तिथे जो पोलीस इन्चार्ज असेल त्याला सांगा मी बोलवले, मला भेटायला सांगा लगेच. येस सर. या या. येस सर. आणि ऐका, जोपर्यंत ह्या बाई शुद्धीवर येत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही, अजिबात नाही. हो सर. आई, आपण हळद कधी लावायची? साऊ, आधी नवरदेवाला हळद लागणार, मग ती उष्टी हळद आपण नवरीला लावायची. नाही पण आहे कुठे नवरा मुलगा? नाही दिसत नाही तो कुठे. अहो, पुष्कळ वेळ झाला ना म्हणून असं म्हंटल मी. दादा या किती वेळ झाला मी वाट पाहतोय. तुम्ही एकत्र नाही आला का? ऍक्च्युली आम्ही एकत्रच निघालो होतो, पण जरा प्रॉब्लेम झाला. काय झालंय? जय हिंद. 25 ते 30 वयोगटातील कुठल्या मुलीची मिसिंग कंप्लेंट आहे का? नाही सर. आर यू शुअर? येस सर. डॉक्टर, एनी अपडेट? त्यांना तुम्ही वेळेवर ऍडमिट केलं त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. आणि हो, ही इज आउट ऑफ डेंजर नाव. हा थोडं रक्त जास्त गेलंय त्याच्यामुळे त्यांना शुद्ध नाहीये, पण थोड्या वेळात येईल शुद्ध. त्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, त्यांच्या बॉडीवरती काही अब्युझिव्ह मार्क्स आहेत का? आय मीन काही मारहाणीच्या खुणा वगैरे? हो आहेत ना, हातावर आहेत. मला वाटतं कोणीतरी त्यांना रस्तीने बांधून ठेवलं असणार. थँक्यू. वेलकम. तुम्ही लक्ष ठेवा. येस सर. हॅलो. आता कशी आहे ती मुलगी? खूप रक्त गेल्यामुळे बेशुद्ध आहेत त्या, पण डॉक्टरांनी सांगितलं लवकर शुद्धीवर येतील. बरं काय झालं होतं नेमकं, कळलं का? नाही, ते सगळं त्या शुद्धीवर आल्यावरच कळेल. पण डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांच्या हातावरती रशीने बांधून ठेवलेल्या खुणा आहेत. कदाचित डोमेस्टिक व्हायलन्सची केस असणार आहे. आजकाल या घटना फार वाढत आहेत. काय माहिती लोकांना कधी अक्कल येणार आहे. पण एनिवेज मला ऍटलीस्ट इतकं समाधान आहे की मी तिचा जीव वाचवू शकलो, आणि न्याय तर आपण मिळवून देऊच. आणि बाय द वे सुंदरी, आय एम सॉरी. म्हणजे मी तुम्हाला न सांगता इथे निघून आलो. आणि सॉरी काय? असा कसा फुटला? सावी घेऊन गेली होती ना फोन? सावी इकडे. काय हे? तुला माहितीये ना फोन मध्ये किती महत्वाच्या गोष्टी असतात. काय केलंस हे? आई, मी नाही फोडला. काय झालं ग? तो फोन फोडून ठेवला तिने. अगं ठीक आहे सुंदरी, लहान आहे ती, झालं असेल चुकून तिच्या हातून. अहो पण हे काय कुकुलं बाळ आहे का? एवढी गोष्ट सांभाळता येत नाही ना? आई, मी खरंच नाही फोडला. सावी तूच फोन घेऊन गेली होती ना चार्जिंगला लावायला. आई, मी गेले होते पण मी बरोबर लावलेला. सरू, अगं किती चिडतेस तिच्यावर. लहान आहे अजून ते. आणि बाळा, तुझं लग्न आहे, अशी चिडचिड करू नये. शांत हो बघू आधी. आई तुला आठवतंय गेल्या काही दिवसात मध्यरात्री एक बाई सावीबद्दल विचारपूस करत आली होती गेटवर. आज अगदी तसंच हॉस्पिटल मधली ती जी मुलगी आहे ना
तिने सुद्धा सावीचं नाव घेतलं. अगं बाय, आई मी खरंच व्यवस्थित ठेवलं होतं. मध्यरात्री जी बाई सावीला शोधत आली होती आणि ज्या बाईला मी आता ऍडमिट केले ते दोघेही सावीचंच नाव घेत आहेत. यामध्ये काही कनेक्शन आहे की फक्त एक योगायोग आहे? नाही धनंजय, ही नियती ही असू शकते. त्या बाईला आपल्यापर्यंत आणणारी कदाचित अनु मॅडम आपल्यापर्यंत आणणारी ही बाई अनु मॅडम ही असू शकते ना? नाही, आता इथे थांबण्यात अर्थ नाही. आत्ताच्या आत्ता त्या बाईला मला भेटायचंय. चला धनंजय. सरू थांब. अगं अंगाला हळद लागलीये आणि हळद लागल्यानंतर घराच्या बाहेर पडता येत नाही. आई पण नियमांना अपवाद आहे. सरू, हळद लागल्यानंतर बाहेर गेलं तर अपशकून होतो बाई. ऐक माझं. आम्ही जर त्या बाईला भेटलो ना तर आई आपल्या आणि तिच्याही आयुष्यात शकून येऊ शकतो. त्यामुळे आम्हाला आता जाऊ दे. चला धनंजय. दारबंद बाहेरही नाही जाऊ शकत. काय चाललं असेल बाहेर, कसं करणार आता? अडकून पडलो यार मी. मीच आहे आदित्य. मला माहिती आहे तू इथेच आहेस. बाहेर ये आदित्य, बाहेर ये. बरं झालं आई तू आलीस. ते कोणीतरी बाहेरनं दरवाजा बंद केला होता. सुंदरी आणि धनंजय सगळा कार्यक्रम सोडून हळदीच्या अंगाने तडक हॉस्पिटलला गेले त्या बाईला बघायला. आणि कोणी बोलून दाखवत नाहीये, पण सगळ्यांना असंच वाटतंय की ती बाई म्हणजे अनुच असू शकते. काय झालं आदित्य? तुझी अशी चलबिचल का होती? तुला काही माहिती का त्या बाईबद्दल? मला काय माहित असणार त्या बाईबद्दल? ती बाई सारखं सारखं सावीचं नाव घेत होती. धनंजयच्या फोन मध्ये तिचा फोटो होता. तू ऐकलंस ना मगाशी धनंजय आणि सुंदरीचं बोलणं? मी तुझ्याशी बोलती आदित्य, ऐकलंस ना? हो होय. धनंजयचा फोन ह्याच खोलीत चार्जिंगला लावला होता आणि तो फोन बाहेर घेऊन आला तेव्हा त्याचा फोन फुटला होता. म्हणजे सुंदरी आणि घरच्यांनी त्या फोन मधला फोटो बघू नये म्हणून तो फोन मुद्दाम फोडला होता. धनंजय या खोलीत येण्याआधी मी तुला या खोलीत येताना पाहिलंय आदित्य, आणि तू लपलास आहे. त्याचा काय अर्थ आहे? तूच फोडलास ना तो फोन? मी कशाला फोडेन तो फोन? चुकून पडला असेल आणि फुटला असेल. मी तर इकडे ते रिकामे ग्लासेस वगैरे गोळा करायला आलो होतो. कोणीतरी दार बंद केलं म्हणून अडकलो. आई आहे रे मी तुझी. तू खरं बोलतोयस की खोटं बोलतोयस एका क्षणात कळतं मला. मला खरं सांग आदित्य, अनु जिवंत आहे? ती तुझ्या संपर्कात आहे? ती हॉस्पिटलमध्ये असलेली बाई अनु आहे का?